नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत MG हेक्टर. खूप प्रीमियम गाडी आहे ही. तर या गाडीमध्ये आपण CNG इन्स्टॉल केलेला आहे. 2019चं मॉडेल आहे ही. तर यामध्ये जे RTO अप्रूव्ड किट आहे ते आहे मिझो कंपनीचं. तेच किट आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण फिटमेंट पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेले आहे. तर या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. रिड्यूसर जो आहे तो आपण इथे फिटमेंट केलेला आहे. मिझो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. ही आहे MG हेक्टर टर्बो इंजिन. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मिझो कंपनीचा 32 पिन ECU. मॅप सेन्सर आपण पाहू शकता. इंजेक्टर रेल जी आहे ती आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे. 4 सिलेंडर इंजिन आहे गाडी. या गाडीमध्ये आपण पॉवर लॉस होऊ नये म्हणून डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे. हा आहे युरोप गॅस कंपनीचा रेडी डायनॅमिक ॲडव्हान्सर. स्विचचं फिटमेंट आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई चेंज ओव्हर स्विच जे आहे ते आपण इथे बसवलेलं आहे. गाडी जी आहे ती आत्ता पेट्रोलवरती आहे. मॅन्युअली आपण आत्ता गाडी CNG वरती शिफ्ट करत आहोत. हे आपण पाहू शकता गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. लेवल इंडिकेशनही पाहू शकता. ही गाडी जी आहे ती आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. गाडीमध्ये आपण RPM फ्लक्च्युएशन कुठल्या पद्धतीचं आहे का तेही आपण चेक करणार आहोत. गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. आपण पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण. या गाडीमध्ये आपण जो सिलेंडर इन्स्टॉल केलेला आहे तो आहे कार्बन फायबर सिलेंडर टाइप 4 सिलेंडर. हा जो सिलेंडर आहे हा आहे लाईट वेट 90 लिटर सिलेंडर आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. 90 लिटरचा म्हणजे 21 किलो. या सिलेंडरचं एम्प्टी टँकचं वजन जे आहे ते आहे फक्त 28 किलो. तर आपण सिलेंडरचं फिटमेंटही पाहणार आहोत की कुठल्या पद्धतीमध्ये सिलेंडर फिटिंग झालेलं आहे. बूट स्पेस आपण पाहू शकता या गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहिलेला आहे. हा आहे हेक्सागॉन कंपनीचा टाइप 4 सिलेंडर.
आहे याचा टँक वॉल. या सिलेंडर बरोबर जो वॉल येतो तो इलेक्ट्रॉनिक वॉल येतो. आपण या गाडीमध्ये बॅक साईड फिलिंग वॉलही फिटमेंट केलेलं आहे. या गाडीमध्ये आपण जो बॅक साईड फिलिंग वॉल फिटिंग केलेला आहे तो आहे इमर कंपनीचा. आपण पाहू शकता कंपनी फिटेड गाडीमध्ये जो सिलेंडर वॉल येतो तोच आपण या गाडीमध्ये फिटिंग केलेला आहे. ते काय करायचं नाही, ते त्यातले वांगड पडायचं, त्याला काय फरक पडत. ही गाडी जी आहे ही आहे सांगली पासिंग. तर ही होती आपली मिझो प्रीमियम किटची MG हेक्टरची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.